नमस्कार. स्टेप अप फाउंडेशन तर्फे तुम्हा दोघांचं खूप स्वागत. थँक्यू. आजच्या या बिनधास्त बोल या सिरीज मध्ये आज आपल्याबरोबर ऋषिकेश आणि विभावरी देशपांडे हे आपल्या सगळ्यांबरोबर आहेत. खरं तर तुमच्या दोघांची वेगळी ओळख करून द्यायची सच खूप गरज नाहीये. सगळेच जण तुम्हाला ओळखतात. आपल्याला सगळ्यांना माहितीये विभावरी उत्तम अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसते आणि ऋषिकेश इंडियन मॅजिक आहे हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे सर्वेसर्वा म्हणजे ऋषिकेश देशपांडे. सो मला खूप आनंद होतोय आज तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि आज वेगळ्या रोल मधनं आहात. एका पालक म्हणून आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारणार आहात. सो थँक्यू व्हेरी मच. थोडस आवडीचा विषय थोडस बिंदास बोल या सिरीज बद्दल मी एका वाक्यात ब्रीफ करते. निमित्त असं होतं की स्टेप अप फाउंडेशनला आता 11 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि स्टेप अप फाउंडेशन 11 वर्ष ऍडोलसंट हेल्थवर काम करतंय. टीनेजर मुलांबरोबरच काम करतंय. सो त्या निमित्ताने आता आम्ही एक बिंदास बोल नावाची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये टीनेजर्स किंवा त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, इश्यूज आहेत, टॉपिक्स आहेत, ते सगळे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आम्हाला जाणून घेता यावेत किंवा सगळ्यांनाच ते जाणून घेता यावेत. म्हणजे यंगस्टर्सच्या अँगलनी, पेरेंट्सच्या अँगलनी, एक्सपर्ट्सच्या अँगलनी, टीचर्सच्या अँगलनी, असा त्याचा थोडासा उद्देश आहे. आणि आज पेरेंट्स म्हणून तुम्ही आमच्या बरोबर आहात. सो मला असं वाटतं की खूप फॉर्मल इंटरव्ह्यू न करता आपण गप्पा मारूयात. अगदीच. आणि आज म्हणजे मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की आज तुम्हाला इथे इन्व्हाइट करण्याचं मुख्य कारण हे आहे की तुम्ही पण एका टीनेजर मुलीचे पेरेंट्स आहात. त्यामुळे तुम्हाला खूप छान फ्रेश तुमचे सगळे एक्सपिरियन्सेस असतील, अनुभव असतील. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायला आवडेल की जसं तुमची मुलगी पण टीनेजर आहे, तर तुम्ही तिला कसं हँडल केलं यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं हँडल केलं होतं, की म्हणजे जेव्हा ती टीनेज मध्ये यायला लागली तेव्हा तुम्ही काही स्वतः काही स्पेसिफिकली स्वतःला प्रिपेअर केलं होतं, तयारी केली होती का? मला दोघांकडनं ऐकायला आवडेल. कारण ऋषिकेशचे टीनेजर मुलीच्या संदर्भातले वेगळे अनुभव किंवा त्याचं काही वेगळं म्हणणं आहे ते तो सांगेलच. बेसिकली खूप विचार, अभ्यास असं आम्ही कुठल्याच पॉइंटला काहीच केलं नाही. वी प्रिटी मच वेंट बाय आवर इन्स्टिंक्ट. थोडासा मी असं म्हणेन की आमचा एक्सपिरियन्स नुसता पेरेंटिंगच्या व्यतिरिक्त आम्ही दोघंही गेली अनेक वर्ष, म्हणजे ऋषिकेश आता जवळजवळ किती 27-28 वर्ष ग्रिप्स करत असशील. आणि मी ग्रिप्स थिएटर ही जी चिल्ड्रन आणि यंग अडल्ट साठी थिएटर करणारी ही चळवळ आहे, जी ओरिजिनल जर्मन चळवळ आहे आणि 86 सालापासून आपल्याकडे ती कार्यरत आहे. तर त्या 92 सालपासून 91-92 पासून ऋषिकेश त्या चळवळीशी अगदी जवळनं निगडित आहे आणि 96-97 पासून मी त्याच्याशी कनेक्टेड आहे त्या चळवळीशी. त्यामुळे ती चळवळ मुळातूनच लहान मुलाच्या चाइल्ड सेंट्रिक आणि यंग अडल्ट सेंट्रिक ती विचारसरणी आहे त्या थिएटरची. त्यामुळे आम्ही एकमेकांचे मित्र होण्याआधीपासून किंवा नवरा बायको किंवा पेरेंट होण्या खूप आधीपासून एक थोडासा तो चाइल्ड सेंट्रिक पर्स्पेक्टिव्ह आमचा खूप नॅचरली आहे. म्हणजे मी असं करेन की मी आणि ऋषी किंवा आमच्या आजूबाजूला आमच्या मुव्हमेंट मधले सगळे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी ते एक लहान मूल, तो एक यंग अडल्ट आमच्यातलाच अजून खूप जिवंत आहे. आणि आम्ही कन्सिस्टंटली अनेक वर्ष हे थिएटर करतोय. त्यामुळे मुलं कसा विचार करतात, मुलांचं भावविश्व काय असतं, एखाद्या सिच्युएशनशी ते कसे रिलेट करतात, त्यांचे काय प्रश्न असतात, हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू पालक होण्याआधीपासूनच एक नॅचरली आमच्या विचारात तो आहे. त्यामुळे कुठेतरी राधा आमची मुलगी लहान असल्यापासूनच तिच्या दृष्टीने तिला हे जग कसं दिसत असेल हा विचार अत्यंत नॅचरली आपसूक आमच्या जगण्यात, आमच्या तिच्याशी डील करण्यात, आमचं एकमेकांशी तिच्या संदर्भात डील करण्यात, ह्याच्यात तो कायमच अँगल होता. त्यामुळे फार चॅलेंजिंग आणि अटीतटीचं असं काही अपब्रिंगिंग राधाचं झाल्याचा आम्हाला अनुभव नाही. म्हणजे बारीक सारीक कॉन्फ्लिक्ट मी जे ऐकलं आहे की टीनेज मधल्या मुलीची घरच्यांशी, एस्पेशली मुलीचं आणि आईची भयंकर भांडणं होतात कधी. पण समहाऊ लकीली माझ्यात आणि राधामध्ये ते एक मैत्रीचं नातं फार सहज बिल्ड झालं आणि तो खूप कॉन्फ्लिक्टिंग पिरियड अजून तरी नाही. आय डोंट नो व्हॉट कम्स अहेड. पण त्यामुळे अभ्यासापेक्षा तो चाइल्ड सेंट्रिक व्ह्यू नॅचरली आमच्या दोघांमध्ये आहे.
ऍज पेरेंट्स. ओके. आणि जिथे तो नसतो तिथे आम्ही दोघं एकमेकांना तो कॉम्प्लिमेंट करते, तू तिच्या दृष्टीने जरा विचार करणं किंवा हा एक हँड होल्डिंग आमचं एकमेकांशी पण चालू असतं. आता टीनेज मुलीचे वडील म्हणून त्याचं काही वेगळं आहे. नक्कीच ऐकायला आवडेल मला. नाही, वडील म्हणून वेगळं असं काही नाहीये. जे विभानी सांगितलं वेगळं असं आहे. नाही, म्हणजे आतापर्यंतची पुढचं मला माहिती नाही. आधीचं जे असतील 15 वर्ष 14 वर्ष जी काय आहेत, त्याच्यामध्ये जसं विभानी सांगितलं तसं आम्ही मुळात आमचं आणि राधाचं जे कनेक्शन आहे किंवा माझं आणि राधाचं कनेक्शन हे आहे, जसं सगळे आजकाल म्हणतात त्यानुसारच ते अत्यंत मैत्री या पद्धतीचं आहे. म्हणजे वडील आणि मुलगी याच्यापेक्षा आम्ही नातं वडील आणि मुलीचं असलं तरी त्याच्यामध्ये असलेली मैत्रीचं नातं जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणलं तर ती आमच्याकडे राधा मला नाही घाबरणार, पण ती विभाला, म्हणजे धाक तिला विभाचा असेल, माझा नसेल. म्हणजे साधं सांगायचं तर एखादी गोष्ट तिला करायची असेल तर ती विभाला विचारेल मी करू का, आणि मला म्हणेल मी करते. ते गुड कॉप बॅड कॉप आहे. तर ती माझ्याकडे, बाबा माझ्या मैत्रिणी माझ्याकडे रात्री आज स्लीपओव्हरला येणार आहे, आणि ती विभाला म्हणेल माझ्या मैत्रिणीला रात्री स्लीपओव्हरला बोलवू का. राईट. आणि काय होतं, विभा समजा बाहेर शूटिंगला किंवा दुसऱ्या कुठल्या कामाकरता मुंबईला ती आठवड्यातनं 2-3 वेळा जात असते, ते राहत असते. त्यावेळेला मी आणि राधा असतो, आम्ही बरेच वर्ष असं जेव्हा विभा नसते तेव्हा आम्ही दोघं जण एकत्र असायचो. आणि त्यामुळे ती एक ते बॉन्डिंग, मित्र आणि मैत्रिणी कशी असतात तसं ते एक आमचं छान बॉन्डिंग आहे दोघांचं. सो आतापर्यंत तरी काही बाप आणि मुलगी असं आमच्यात. He is not being entirely honest. I'm going to explain. It's not a matter of नाही, थोडंसं मला जे ऑब्झर्व केलंय मी त्याचं आणि राधाचं नातं ह्याच्यामध्ये, कायमच आम्ही मैत्रीच्याच नात्याने तिला वाढवलंय. कारण ऋषिकेशचं अपब्रिंगिंग तसंच आहे, माझी अपब्रिंगिंग तसं आहे. फक्त ऋषिकेश आणि राधाच्या डायनॅमिक्स मध्ये मला हे दिसतं की जशी ती मोठी होत गेली, स्पेशली वेन शी बिकेम अ टीनेजर, तो जो एक अत्यंत कन्व्हेन्शनल बाप असतो तो त्याच्यातला अचानकच अनेकदा असं होतं की जी गोष्ट सहज मला, म्हणजे आता राधा एक्सपोजर आहे या मुलांना खूप, अनेक अशा गोष्टी जे नेटवर वाचतात बोलतात, तर ह्या सगळ्या विषयी राधाला माहिती असते खूप. आणि ती अगदी सेक्शुअलिटी असेल, ट्रान्सजेंडर म्हणजे काय, ट्रान्सवेस्टाइट्स म्हणजे काय, मग LGBTQ म्हणजे काय आहेत, हे सगळं तिला खूप माहिती असतं. आणि अनेकदा ती अत्यंत मोकळेपणाने अत्यंत असे जे डिटेल्स आहेत हे चर्चा करते. आणि तिला असं लक्षात येतं की बाबा थोडासा अस्वस्थ होतोय, तर थोडंसं त्यालाही आता आपली छोटी जी मुलगी, माय लिटल प्रिन्सेस इज नाव अ यंग वुमन, हे जे ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनशी डील होणं हे ऍज अ फादर, ऍज अन इमोशन त्याला थोडंसं जडच ते असं नाही म्हणणार मी, पण तो खूप एक गोड अशी काय बोलतीये बाबा मी तुला नंतर सांगेन वगैरे, तर कॉन्फ्लिक्ट कुठेच नाहीये. पण हा एक थोडासा चेंज ऍक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागतो कधी. आणि मी आई म्हणून जो बघते ह्याच्यात एक खूप गोड कॉन्ट्रास्ट आय सी दॅट. मग त्याच्यानं भांडणं पण होतात त्या दोघांची, ते व्हायलाच पाहिजे आय थिंक थोडंफार. व्हेरी हेल्दी गोड छान निवड. ऍब्सोल्युटली राईट. ऋषिकेश, तुम्ही जसं म्हणलात मला त्याच्यावरच माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली मी ठरवला होता, पण इट्स बेस्ट की तुम्ही तुमच्या बोलण्यात तो आला की म्हणजे नेहमीच आपण असं ऐकतो बोलताना सगळ्यांना चर्चा, स्पेशली पेरेंट्स सगळे की येस आपल्या मुलांबरोबर नेहमीच आपलं मैत्रीपूर्ण नातं असावं, हे खूप कॉमनली आपण टर्म म्हणतो, पण नेहमीच ती तशी म्हणजे वागण्यात आपल्या तसं येतच असं नाही सगळ्या पेरेंट्सच्या, सगळ्या पालकांच्या. म्हणजे कुठेतरी ते पेरेंट्स जागे होतातच कधीतरी ऍट सम पॉइंट. ते मैत्रीपूर्ण नातं असावं म्हणजे नेमकं कसं, म्हणजे तुम्ही थोडंसं सांगितलं, पण ते अजून थोडंसं आपण एलॅबोरेट करूयात का? म्हणजे तुमच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण नातं म्हणजे काय खरं असलं पाहिजे? माझ्या दृष्टीने मैत्रीपूर्ण नातं म्हणजे असं आहे की वडील आणि मुलगी याच्यामध्ये बघताना तिने वडील म्हणून जो एक तिच्या मनात माझ्याबद्दल आदर असला पाहिजे, किंवा माझ्याबद्दलचं ते एक वडील या एका गोष्टीला ज्या काही बाकी
कनेक्शन आहेत हे जे म्हणजे मग ते थोडीशी धाक म्हणा, भीती म्हणा, आदर म्हणा, जे काय असेल हे त्या नात्यामध्ये असलं पाहिजे या मताचा मी आहे. असं नाही माझं म्हणणं की अजिबातच तो रिस्पेक्ट नाहीये, असं नाही. पण त्याचबरोबर त्या मुलाला हा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की मी कुठलीही आणि कुठलीही गोष्ट जाऊन या माणसाशी बोलू शकते, या माणसाला सांगू शकते. ती चूक बरोबर हा पुढचा मुद्दा आहे. त्या माणसाची ती चूक जरी असली, त्या मुलाची चूक जरी असली तरी मी जाऊन त्या निर्भयपणे सांगू शकते की हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की धिस पर्सन विल लिसन टू मी. तो ऐकेल माझं, तो माझ्या बरोबर असेल. माझं चूक असेल तर मला समजून सांगेल, मी बरोबर असेल तर तो माझ्या बाजूला उभा राहील. हा कॉन्फिडन्स त्या मुलामध्ये येणं, तो येण्याकरता तुमची आणि जी नातं तयार होतं ते माझ्यामध्ये मैत्रीपूर्ण असतं. म्हणजे आज तरुण मुलं म्हणजे टीनेज येऊन समजा तुम्हाला अत्यंत हाय डूड कसं आहे काय वरवरचं ते नातं नाही म्हणत आहे. तो त्या मुलाच्या मनामध्ये असलेला विश्वास जो आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि तो विश्वास असणं हे मला ते मित्रत्वाचं नातं आहे असं वाटतं. ते त्या वागण्यातनं बोलण्यातनं आपण भयंकर आपल्याकडे आज अमेरिकन स्टाईल बोलायची वगैरे खूप आहे आलेली. अमेरिकन म्हणण्याची पाश्चात्य अशी म्हणतो की दूर असं ज्याला म्हणतात की त्या पद्धतीने आपण वागलो, त्या पद्धतीने बाप वागला मुलगी वागली म्हणजे तुम्ही मित्र असं नसतं. अनेक वेळेला असे वागणारे पण नंतर जेव्हा वेळ येते तेव्हा अत्यंत कॉन्झर्वेटिव्ह विचार करणारे लोक मी बघितलं. मुलीला वडिलांची कसं जाऊन बोलायचं हे कळत नसतं. त्याला म्हणजे एक गोष्ट सांगतो की आता कसं आहे आपल्याला आपण काय माहिती असतो ना, म्हणजे ऍज अ वडील म्हणून मी मुलगा काय होतो मला माहिती आहे ना, मी माझ्यापेक्षा कोणालाच माहित नसेल ना की मी कसा होतो त्या वयात. आणि आज माझं मूल जेव्हा त्या वयात आहे तेव्हा माझ्या अपेक्षा त्याच्या जर का अगदी तशा असतील ज्या मी असताना त्या पूर्ण करत नव्हतो, ह्या मात्र मी आज माझ्या मुलाकडनं करायला लागलो. ते अत्यंत चुकीचं आहे ऍज अ वडील म्हणून, ऍज अ पेरेंट म्हणून. तुम्ही वडिलांच्या जागी गेलात म्हणून अचानक बदलत नाही. उदाहरण सांगायचं अगदी तर मला माहितीये की माझ्या शाळेतल्या काळामध्ये अभ्यासामध्ये मी ऍव्हरेज होतो. अजिबात असं नाहीये की मी भयंकर मला मार्क पडायचे आणि मी खूप अभ्यास करायचो. पण म्हणून मी जर का राधाला मार्क कमी पडले म्हणून जर का शिक्षा करायला लागलो आणि जर का माझं म्हणणं असं नाहीये, तिचं जी बुद्धी आहे तिने अभ्यास करून तिला तिचे मार्क मिळतात आणि ती मिळवते. पण तिला कमी मार्क पडले म्हणून जर का मी कुठल्या वेगळ्या पद्धतीचा अप्रोच घ्यायला लागलो तर तो थोडासा रॉंग हे मला माहिती असतं. म्हणून तो कॉन्फिडन्स पण मला देता आला पाहिजे की ओके तुला मार्क समजा कमी पडले तर आय एम देअर, डोंट वरी. चांगले मार्क पडले तरला पण मी. मला एक ह्याच्यामध्ये मैत्रीचा मुद्दा जे तुम्ही विचारलात तर मला इट्स अ व्हेरी थिन लाईन असं मला वाटतं. मैत्रीचं नातं असावं का तर असावं, पण तरी सुद्धा मी आई आहे किंवा मी पेरेंट आहे आणि तू अजून लहान आहेस आणि मी तुझं हँडहोल्डिंग करायला मी तुला आय एम ब्रिंगिंग यू अप हे डिस्टिंक्शन असणंही आवश्यक आहे. हेही मला वाटतं. त्याचं कारण किती आपण म्हणजे बरोबरीने वागवणं ही गोष्ट काय आहे तर डेमोक्रेटिक. उदाहरणार्थ मला शोभा भागवतांनी एका सेमिनारमध्ये आम्ही एकत्र असताना एक फार सुंदर गोष्ट जाता जाताच्या बोलल्या होत्या आणि ती मला अशी माझ्या डोक्यात पक्की बसली होती की अगदी ऍडोलेसन्स सोडा पण अगदी लहान मुलं असतात घरातली तर आपण त्यांना घरातल्या एक कुटुंबीय म्हणून समान दर्जा देतो का छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. उदाहरणार्थ आज आपल्याकडे जेवायला लोक येणार आहेत रात्री, आई बाबा सकाळी डिस्कस करत असतात की काय करूया आपण, अमुक करूया का तमुक करूया का. पण घरातलं 5, 6, 7, 8 काय जे वर्षाचं मूल असतं त्याला कधीच कोणी विचारत नाही की काय वाटतं तुला काय करायचं आज जेवायला. मग कदाचित तो असं काहीतरी सांगेल की जे अशक्य असतं त्याला आपण हे सांगू की नाही हे नाही करणं शक्य पण ओके विल थिंक अबाउट. पण त्याला आपण एम्पावर करतो का हे की तुझंही मत या घरात महत्वाचं आहे कारण तूही या घराचा तितकाच महत्वाचा भाग आहे जितके आम्ही आहोत. ही इक्वल ट्रीटमेंट आहे. हे आपल्या मनात आपल्या घराचा आपल्या बरोबरीचं असणं ही ट्रीटमेंट आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी मैत्रीपूर्ण नात्याने वागवते म्हणजे तिच्या वयाच्या मुलीशी जशी बोलेल मुलीशी जशी वागेल तसं तिने माझ्याशी वागणं मला चालणार नाही असं नाहीये. सो दॅट दिस डिस्टिंक्शन ऑफ बिईंग अ पेरेंट इज देअर आणि ते असायलाच पाहिजे. म्हणजे राधा 7-8 वर्षाची असताना असंच काहीतरी ऐकतात असं ते ऐकून एकदा मी तिला म्हणलं काहीतरी अमुक कर आणि ती म्हणली 1 मिनिट माय लाईफ माय चॉईस असं ती मला म्हणाली. छोटी होती पण काय बोलतोय हेही तिला कळत नव्हतं. मी तिला म्हणलं करेक्ट आहे तुझं, युअर लाईफ युअर चॉईस, पण कधी जेव्हा तू तुझं आयुष्य हातात घेशील तेव्हा.
तुला आता जर ह्याच्यावर हे करायचं असेल तर बॅग भरायची आणि बाहेर जायचं, बघायचं आपण कसं. सो यू विल गेट युअर लाईफ, यू विल गेट युअर चॉईसेस, पण ते कधी, जेव्हा तू मोठी होशील, वेन युअर रिस्पॉन्सिबल. राईट. पण असं ऋषिकेश म्हणाला की विश्वास त्या मुलाला वाटणं, मैत्रीचं नातं कुठे येतं. उदाहरणार्थ माझ्या मते, उदाहरणार्थ 10-11 वर्षाची असताना राधानी मला असं विचारलं, जेव्हा पहिल्यांदा या मुलांच्या आयुष्यात होमोसेक्शुअलिटी, ट्रान्सजेंडर ह्या गोष्टी खूप लवकर आल्या एक्सपोजरमुळे, राईट. अँड आय थिंक परफेक्टली फाईन. आणि त्यांना आता इंटरनेट आहे, त्यामुळे एखादा प्रश्न पडला की पटकन नॉलेज किती मला मिळतं माहिती, पण इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. राईट. मी कुठेतरी एक टेड टॉक पाहिला, ज्याच्यामध्ये एक मुलगी शी केम आउट की ती लेस्बियन आहे. तर तिने मला विचारलं की राधानी मला विचारलं की काय होईल समजा मी असेल लेस्बियन. हे 11व्या वर्षी तिने मला विचारलं, ओके. तुझी काय असेल रिॲक्शन. तर मी तिला म्हंटल की दॅट विल नॉट चेंज व्हॉट यू आर टू मी. यानी तुझ्या माझ्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. मी तुला हे निश्चित सांगेन की तुझ्यासाठी चॅलेंजेस हे असणार आहे. तुझ्यासाठी हे सोपं नसेल हे घेऊन जगणं, पण तुला जे आणि जसं जगायचं आहे त्यासाठी मी तुझ्या कायमच बरोबर असेल, तुझ्या पाठीशी असेल. आणि त्यांनी तुझ्या माझ्या नात्यात कधीच काही, माय एक्सेप्टन्स फॉर यू विल नेव्हर चेंज. तू माझी मुलगी आहेस, नो मॅटर व्हॉट तू माझी मुलगी आहेस, माझं इरिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग तू तितकीच माझी आहेस. आणि तर तो कॉन्फिडन्स तिला, थेरॉटिकलच डिस्कशन होतं, हायपोथेटिकलच होत आहे, पण तो कॉन्फिडन्स आमच्या दोघांकडनं तिला मिळालाय. आणि मला असं वाटतं की लहान मुलं वाढताना मैत्रीचं नातं म्हणजे काय, तर ते हे आहे की त्यांनी निर्भय होऊन आपल्या बरोबर त्यांना जगता आलं पाहिजे. पण म्हणजे मनात येईल ते करतील, मनात येईल ते वागतील, बोलतील. आय थिंक दॅट्स द लाईन. करेक्ट. म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की मुलांनी आपल्याशी सगळं शेअर केलं पाहिजे, तेव्हा बिईंग अ पेरेंट आपली पण ती आय थिंक थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती लाईन कशी मेंटेन ठेवायची आहे. आणि जसं तुम्ही आता म्हटलात की तो सपोर्ट पण देणं, म्हणजे तो ट्रस्ट वाटेल केव्हा, जेव्हा मी ते दाखवेन माझ्या बिहेवियर मधनं की येस आय एम विथ यू इन एनी सिच्युएशन. हे म्हणजे पेरेंट्सची पण ती रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच आहे असं मला वाटतं, जेवढी मुलांची पण आहे. एक इनफॅक्ट पेरेंट्सची याच एक मुद्दा ह्याच्यातलाच इन दिस लाईन आय जस्ट शेअर, की जेव्हा छोट्या छोट्या अपेक्षा आपण आपल्या मुलांकडनं करतो वाढवताना, त्या अपेक्षा आपण पूर्ण करत असतो का. उदाहरणार्थ समजा तिने एखादी चूक केली, तर आपण त्या चुकीची तिला जाणीव करून देतो, वेळप्रसंगी रागवतो आणि आपण म्हणतो की तू सॉरी म्हण, अपोलोजाइज, सॉरी म्हण. आणि खूप लहान मुलं पण सॉरी म्हणायला अतिशय स्ट्रॉंगली त्यांना सॉरी म्हणता येणार, कारण फार कितीही लहान मुलं जरी इगो ही गोष्ट खूप मोठी असते. पण तेव्हा जर त्या मुलीने हे पाहिलं असेल की माझं जेव्हा आईचं चुकतं तेव्हा आई पण मला सॉरी म्हणते. म्हणजे कधीतरी आपला राग मुलावर निघतो कारण नसताना. तर आता लहान असल्यापासून मला सांगायची की तू आत्ता माझ्यावर खरं तर उगाच चिडलीस, तुला ना त्याचा राग आलाय, काय बाबाचा राग आलाय किंवा अमुक कशाचा तरी राग आलाय आणि तो राग तू माझ्यावर काढतीयस असं मला सांगायची. आणि जेव्हा ते खरोखर आपल्यालाही कळतं ना की हो झालं, तेव्हा आय यूज टू से किंवा ही यूज टू से सॉरी की माझं चुकलं, आता तुझ्यावर खरं तर ओरडायला. त्यामुळे तिचं जेव्हा चुकतं, तिला जेव्हा चुकीची जाणीव होते, तेव्हा सॉरी म्हणायला ती मागे पुढे बघत नाही. सो त्यामुळे ते तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा तुम्ही कसे वागता ते बघतच असतात जास्त ना. सो त्यामुळे त्यांना जे मिळतं ते जास्त, तिथे ती मैत्रीचं नातं येतं, इक्वालिटीचं. करेक्ट. म्हणजे आता तुमच्या दोघांचंही बोलणं ऐकताना मला तेच वाटतंय, म्हणजे मैत्रीपूर्ण नातं हे आहेच आहे, म्हणजे जे तुम्ही सांगताय ते अगदी मला पण पटतंय. आणि त्याच्यातनच एक मुद्दा जे नेहमी आपण म्हणतो संवाद, म्हणजे पेरेंट्स आणि मुलांमध्ये जो संवाद पाहिजे, तो संवाद म्हणजे काय, तर हेच की जे आपण ओपनली, इट शुड बी टू वे, म्हणजे जेवढं आपण मुलांना सांगतो तेवढ्याच मोकळेपणाने आपण सगळ्या गोष्टी बोलतो का, ऍक्सेप्ट करतो का. की म्हणजे जसं तुम्ही आता म्हणलात विभावरी की बोलून दाखवणं किंवा मी ते ऍक्च्युली सॉरी म्हणणं स्वतःहून जेव्हा वेळ येईल तेव्हा, हे बोलणं हेच मुलं इमिटेट करतात, हेच मुलं आपलं बघून अनुकरण करतात. तर तोच मी जेव्हा हे स्वतःहून ओपनली बोलेल, मान्य करेन, किंवा जसं मगाशी तू म्हणजे सेक्शुअलिटी असेल, ट्रान्सजेंडर असेल, हे विषय जेव्हा मी माझ्याकडनं ओपननेस दाखवते, त्या विषयांवर मी ओपनली बोलू शकते, तेव्हाच तो खरा संवाद सुरू होईल. म्हणजे मला
त्या मुद्द्यावर पुढे यायचंच होतं की पालक आणि मुलांमध्ये संवाद कसा असावा याच्यावर खूप सत्र होतात, खूप डिस्कशन्स होतात. पण जेव्हा खरीच वेळ येते एखादा म्हणजे अगदी आपण तू म्हणलीस तसं मगाशी खूप लहान वयात म्हणजे अगदी 5-6 वर्षाची मुलं सुद्धा आजकाल टीव्ही मध्ये ऍड्स बघून विचारतात की सॅनिटरी नॅपकिन पॅड्स हे काय आहे ग मम्मा. अगदी म्हणजे असेही मी बघितले मुलं किंवा म्हणजे एम्बॅरेस्ड झालेल्या आया बघितल्या आहेत की मुलांनी विचारलं की मम्मा हे तुझं डायपर आहे का, तर मला कळलंच नाही मी काय सांगू. म्हणजे तिथे मग तो डायलॉग थांबतो जर का मी त्याला हटकलो किंवा गप्प बस सांगितलं तर तो डायलॉग कसा असला पाहिजे किंवा तो ओपननेस आणायचा म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्याच्यासाठी पेरेंट्सनी स्वतःला कसं प्रिपेअर केलं. कारण सगळ्यांनाच ते ओपनली नाही बोलतायत प्रत्येक विषयावर, स्पेशली सेक्शुअलिटी किंवा रिलेटेड टॉपिक्सवर. मी बोलतो. सुरुवात कर. मुळात मला असं वाटतं की हे जे विषय आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्यात अडल्ट्सच्या मनात पण एवढा स्टिग्मा आणि एवढा टॅबू आहे, एस्पेशली आपल्या देशात आणि संस्कृती वगैरे ज्याला म्हणतात ते मोठेवर. पण त्याच्यामध्ये इतका टॅबू आहे की आपणच आधी एम्बॅरस होतो की सॅनिटरी नॅपकिन पॅड आल्यावर का त्या आईने एम्बॅरस व्हावं. राईट. अगदी इट स्टार्ट्स इट. मी जेव्हा राधाला घेऊन सॅनिटरी नॅपकिन आणायला गेले कधी किंवा पहिल्यांदा जेव्हा केव्हा गेले असेल तेव्हा इथपासून सुरू होतं की ते रॅप करतात कागदात. तर मी केमिस्टला सांगते की रॅप करू नकोस, ते असंच दे मला. तर तिने मला विचारलं होतं असं का तू म्हणालीस, तर मी म्हणलं कारण ह्याच्यात काही लपवण्यासारखं आहे. हा मी ते असं नाचवत नाचवत नेणार नाही कदाचित, पण ह्याच्यात मुद्दाम काहीतरी लपवण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे मुळात आपण सेक्स असेल, काय मेन्स्ट्रुएशन असेल, ह्या सगळ्या विषयांवर आपण किती एम्बॅरस्ड आहोत आणि आपल्या मनात तो किती स्टिग्मा आहे हे आधी प्रत्येकाने आपापलं तपासून पाहायला. अर्थातच कुठल्या वयात मुलांसमोर काय ठेवायचं हे पण आपल्याला म्हणजे मला कदाचित 9व्या वर्षी प्रश्न विचारला असेल समजा की हे काय सॅनिटरी नॅपकिन, मुलं कशी होतात, हा एक कॉमनली विचारणारा प्रश्न. मग देव पोटात ठेवून जातो, मग स्टॉर्क आणतो वगैरे, ही सगळी उत्तरं असतात प्रत्येक पेरेंट. फक्त मी राधाला अशी उत्तर, अनेक प्रश्नांना अशी उत्तरं दिली की ह्याचं उत्तर मी तुला देईन फक्त व्हेन द राईट टाइम कम्स. आत्ता तू लहान आहेस, थोडे दिवस थांब, ह्याचं मी उत्तर तुला देईन. आणि मग ती वेळ आल्यानंतर त्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. पण ह्याच्यामध्ये जोपर्यंत ऍज पेरेंट्स आपण आपल्या मनातला टॅबू, लाज, एम्बॅरसमेंट ही जोपर्यंत, कारण आपण ती त्यांच्याकडे कॅरी फॉरवर्ड करत असतो. मी जर या गोष्टींविषयी मलाच संकोच वाटत असेल तर ती मोकळेपणाने उद्या येऊन माझ्याशी बोलणारच नाही की आई मला असं होतंय किंवा आई मला असं झालं. आणि आपल्याला माहिती असतं ना की कुठल्या वयात आपल्याला आपलं मूल वाढताना कळत असतं की कुठल्या पॉईंटला आपलं मूल काय घेऊ शकतं, कुठली इन्फॉर्मेशन आता ती पचवू शकते, कुठली इन्फॉर्मेशन कदाचित तिच्यासाठी खूप ट्रॉमॅटिक होऊ शकते. हे आपलं मूल जेवढं आपल्याला कळत जातं तेव्हा आपण योग्य वेळी ती इन्फॉर्मेशन त्यांना देऊ शकतो. मला असं वाटतं की काहीतरी थापाथापी करण्याऐवजी थांब तू, योग्य वेळी मी तुला योग्य ते सांगीन, हे त्यांना सांगितलं की त्यांना ते कळतं. मुळात मला या सगळ्यामध्ये असं संवादाविषयी तू बोललीस की तो संवाद कधी की हे आपण काहीतरी सुपिरियर पोझिशन मध्ये आहोत, आपल्याला सगळं जगातलं कळतं आणि ती इन्फिरियर आहे. चिल्ड्रन आर नॉट, they are not half human beings, they are miniature human beings. तर जोपर्यंत आपल्या मनातली अथॉरिटीची, हायरार्कीची, पॉवरची भावना कमी होत नाही तोपर्यंत तो संवाद आणि तुम्ही तुमच्या मुलांना ऑब्झर्व पण करू शकणार नाही. तर मला असं वाटतं की तो थोडासा एक हे केलं की तुम्हाला कळतं की कुठल्या पॉईंटला आपल्या मुलाला काय द्यायचंय. आणि आपल्या मनातले हे स्टिग्मा आणि टॅबू जेव्हा आपण आपल्या मनातनं काढू शकतो ते आपल्या अपब्रिंगिंगचा भाग आहे, काही त्याला. पण तरी सुद्धा यू हॅव टू ओव्हरकम दॅट, इज व्हॉट आय फील, एस्पेशली आजच्या काळात. कारण त्यांना जे या संदर्भात आजूबाजूला एक्सपिरियन्स आहेत त्याची आपण कल्पनाच नाही करू शकत, ते आपले नव्हते. दॅट इज व्हॉट आय फील. आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की संवाद हा आता आपण जसं म्हणालो की सेक्शुअलिटी बद्दल असेल किंवा बाकी कुठल्याही विषयांबद्दल असेल, मला त्याच्या पुढे जाऊन असं मला वाटतं की संवाद याच्यापेक्षा सुद्धा जो वेगळे विषय असतात ना की ज्याच्यावर अनेक वेळेला आपण बघतो की घरांमध्ये बऱ्यापैकी कॉन्फ्लिक्ट होतात. म्हणजे त्या मुलाचं किंवा मुलीचं त्यांना आयुष्यात काय करायचंय किंवा एक्झॅक्टली आवड कशाची आहे, मी काय परस्यू केलं पाहिजे, अभ्यासाव्यतिरिक्त मला काय आवडतं आणि मी ते केलं तर काय होईल,
हे पण फार महत्वाचे संवाद असतात आणि ते जर का वेळोवेळी व्हायला लागले ना, तर तो मुलगा किंवा मुलगी जो पण आहे तो दोघं फोकस त्यांना यायला त्याचा फायदा होतो. मी असं म्हणत नाही इमिजिएटली त्यांना फोकस येतो, पण ऍटलीस्ट त्यांना हा कॉन्फिडन्स यायला लागतो की मला हे जर आवडत आहे तर मी परस्यू करू शकतो किंवा शकते का, मला हे मिळू शकेल का. मी माझ्या म्हणजे अगदी साधं सांगायचं तर आत्ता आज टेलिव्हिजनमुळे, पेपरमुळे, इंटरनेटमुळे ज्या अनेक गोष्टी घडत असतील, मग त्या आत्ता घडणारे करोनासारखा पॅन्डेमिक असेल किंवा आपल्या इथे धर्म त्याच्याबद्दल असलेल्या गोष्टी असतील, जातीपातीच्या गोष्टी असतील, आज जगभरात जे चाललं आहे ते अमेरिका, इंडिया, चायना, नंतर रिफ्युजी, या अनेक गोष्टी असतात. हे प्रत्येक ती मुलं वाचत असतात, त्यांचं त्याबद्दलचं मत असतं, ते तुमच्याशी बोलतात का त्याविषयी, किंवा त्यांचं मत तरी मांडतात का, आणि त्यांचं मांडलेलं मत तुला काही कळत नाही, तू गप्प बस असं तुम्ही तुला म्हणाला काय म्हणते, असं तुझं काय म्हणणं आहे. म्हणजे परवाच आमच्याकडे राधाचा आमचा एक संवाद, माझा राधाचा विवाद संवाद झाला, त्यात ती म्हणत होती काय म्हणजे राम मंदिर हा इश्यू काय होता, काय बोलणं झालं हे फार महत्वाचं नाही, पण तिला हे येऊन आमच्याशी बोलावं असं वाटलं आणि त्याच्यामध्ये मग माझा एक पॉईंट सांगितला, विभानी पॉईंट सांगितला, तेव्हा ते असं म्हणाले हा पण पॉईंट आहे का, म्हणजे आमचे विचार असा विचार आपण असा पण ह्याच्या मागे असतो का विचार. सो हे जेव्हा होतं तेव्हा ती असा विचार करू शकते ना की अरे मला आईचं म्हणणं हे होतं, बाबाचं हे होतं, मला हे वाटतंय, मी पाहिलं हे डिस्कशन होणं आणि ते येऊन तुम्ही त्या एका वेळेत, माझं म्हणणं असं नाही तुम्ही त्याकरता स्पेसिफिक बसा आणि रोज गप्पा, तुम्ही जेवताना बोलता, कधी बोलता, हे तुम्ही बोलता तुम्हाला आलं पाहिजे इतकंच. एक मला ऋषी म्हणतो त्याच्यानं एक प्रयत्न केलाय किंवा कळत नकळत आमच्याकडनं झालं असेल, तुला काही कळत नाही, तुझा ह्याच्याशी काही संबंध नाही किंवा तुला काय करायचंय, हा प्रश्न कुठल्याही विषयावर बोलताना आपण तिला नाही विचारले. आणि महत्वाचं मला तर असं वाटतं की ते सुद्धा ना आमच्या बालपणात जातं. म्हणजे माझ्या आई वडिलांनी पण मला असं कधी तुला काही यातलं कळत नाही किंवा तुला काही समजत नाही असं केलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळेलाच, म्हणजे मी शाळेत असेन, कॉलेजमध्ये असेन, कॉलेजमधनं जेव्हा माझ्या वडिलांनी प्रत्येक वेळी तुझं काय मत आहे आणि तुला काय करायचं, त्यांनी कधीच मी तुझे वडील आहेत आणि तू हे कर किंवा हे केलं पाहिजे असं माझ्यावर कधी बंधन घातलं नाही. आणि त्यांनी कायमच मला विचारलं की तुझं काय मत आहे. सेम माझ्या आईने केलं, सेम विभाच्याकडे पण तसंच असेल. त्यामुळे मला तेच वाटतं की संवाद हा होण्यासाठी त्या मुलाला अगदी लहान असल्यापासून मी जे म्हणतोय किंवा म्हणते आहे त्याला या सगळ्या एका इक्वेशन मध्ये काहीतरी स्थान आहे, ते ऐकणारे कोणीतरी आहे आणि त्याविषयी माझ्याशी बोल, हे जेव्हा कळतं तेव्हा कुठल्याही प्रकारचा, अगदी जसं तू म्हणाली स्टिग्मेटाइज्ड विषयावरचा संवाद सुद्धा अत्यंत सुरळीत आणि सहज इझिली होऊ शकतो. म्हणजे तुमच्या बोलण्यात आता मला अगदी पटापट 2-3 पॉइंट्स सुचले. म्हणजे मी जेव्हा आमची मुलं शाळांमधली जिथे आम्ही जातो ती रिलेट करत होते तुमचं बोलणं ऐकताना, की खूप महत्व, म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की तुला काय करायचंय, तुला काय कळतंय, हा तुझा विषय नाही आता, हे जेव्हा आपण खूप सहजपणे बोलतो तेव्हा नकळतपणे आपण रिजेक्शन, म्हणजे मी खूप कदाचित टेक्निकल शब्द वापरते, पण रिजेक्शन नकळतपणे मुलांना देत असतो आणि जे त्या सगळ्या लिंक्स आहेत की त्याचा सेल्फ इमेजवर त्यांच्या परिणाम होऊ शकतो, त्यांचा कॉन्फिडन्स, म्हणजे आपले आई वडील आपलं ऐकून घेत नाही हे पण एक थोडंसं कुठेतरी मनात बिंबवलं जाऊ शकतं. म्हणजे मला वाटतं ते महत्वाचंच नाहीये तेच, म्हणजे ते माझ्या इमेजवर ना की आय एम नॉट इम्पॉर्टंट. साधी गोष्ट सांगतो की आमच्याकडे एक सिंपल गोष्ट, जसं मला विभाने सांगितलं की समजा आपण संध्याकाळी घरी आलो आणि आपण काय जेवायचंय किंवा सकाळी काय स्वयंपाक करायचा आहे, राधा असेल तर कारण तुला काय खायचंय, फार छोटी गोष्ट असते, पण रोज आपण जे खातो, काय एक विभा सांगू शकते की हा स्वयंपाक करा विषय संपतो. पण जर 3 लोक घरात आहेत, ती पण खाणार आहे, तू पण खाणार आहे, मी पण खाणार आहे, तर आपण प्रत्येकाला विचारू आणि मग ती हे खायला पाहिजे असंही सांगतो. आता मोठी झाली ती पण लहानपणी, तो मुद्दा आहेच. पण जेव्हा मला आज हे खावंसं वाटतंय किंवा मग हे जेव्हा तुम्ही त्या माणसाला ही गोष्ट रोज जेव्हा विचारत असता तेव्हा त्या माणसाला पण लक्षात येतं की अरे इथे माझं मत पण विचारात घेतलं जेव्हा माझं मत मांडू शकते, मी आज माझं मताबद्दल बोलू शकते आणि मी ऐकू शकते, मी माझं पण 4 गोष्टी त्यांना सांगू शकते. त्यावेळेला हे खूप, आणि हे काही संवाद सहज होतो, हे काही ठरवून नाही होत, रुटीन नाही, ओघात झालं. म्हणजे मला हे खूप छान वाटतं आणि नक्कीच सगळ्या व्ह्युअर्सना, प्रेक्षकांना पण हे ऐकायला, म्हणजे पालकांसाठी, कारण आम्ही बऱ्याचदा जेव्हा पेरेंट्स मीट्स घेतो, पालकांच्या सभा घेतो, तेव्हा
खूप वेळा हे प्रश्न येतात की संवाद म्हणजे काय, आम्ही बोलायला लागतो पण मुलं बोलतच नाहीत आमच्याशी, किंवा त्यांचे फिल्टर्स असतात ना, मी ह्याच्यावर बोलू शकते किंवा शकतो, नाही तर ह्याच्यावर नाही, असं ठरलेलं असतं पालकांचं, की जसं सेन्सिटिव्ह टॉपिक्स आले की नाही, की दारं बंद. जे सोपे सोपे साधे विषय आहेत, जसं करिअर, मी सांगतोय ते कर, इथे जाऊ नको, मित्र असेच असले पाहिजेत, हे टॉपिक्स बोलायला सोपे असतात आपल्याला, म्हणजे पेरेंट्सना. त्यामुळे हे नक्की तुमचं आत्ताचं कॉन्व्हर्सेशन ऐकून खूप नक्की हेल्प होईल, की डायलॉग करणं म्हणजे वेगळं बसून वेगळं ठरवून काही बोलायला लागत नाही, इझिली ऍट द छोट्या सेम छोट्या. टाइम, सॉरी, एक गोष्ट ऍड करते पटकन. शुअर. ही स्पेस, राधा टीनेजचा मुद्दा जेव्हा आहे तेव्हा ही स्पेस नकळत नकळत नाही पण कळतच तिला ही पण दिली होती, की अजूनही ती आहे, की तुला आता नाही का हे सांगायचं, तू नको सांगू. वैसा त्याचा मूड गेला असेल, अगदी प्युबर्ट 1-2 वर्षापूर्वी ती मूड अशी स्विंग्स. होती, खूप टेम्परामेंटल होती, मूड Yes. जायचा, रडून येस. जायचं. तर दरवेळेला मग कधी काय झालंय काय झालंय काय झालंय, ऋषिकेशचं अजूनही होतं खूप वेळ, सांग ना काय झालंय, सांग ना काय झालंय, कारण ती अजून त्याच्यासाठी बापासाठी मुलगी लहानच असते. तर कधी कधी ते असं करायला लागतं की तुला नाही ना आता सांगायचं, तर तू नको सांगू शकता. नंतर जेव्हा तुला वाटेल की तुला हे मला सांगायचं जर वाटलं तर यू कॅन कम टू मी एनी टाइम, पण म्हणून तू सांगच मला, आता मला कळलंच पाहिजे, हा आग्रहही आम्ही करत नाही. ती कारण स्पेस नाहीतर देणं गरजेचं असतं. ती म्हणते की जशी ती अगदी 2 वर्षापूर्वीपर्यंत आमच्या खोलीत झोपायला यायची रात्री, की नाही मला झोप येत नाहीये, आणि आता गेलं वर्ष 1.5 वर्ष झालं ती आता ये म्हटलं तरी ती म्हणते नाही आय नीड माय स्पेस. तर ते कितीही पेरेंट्स म्हणून अवघड असेल तरी सुद्धा ते करणं, ते थोडंसं त्याला विनिंग जे असतं वेगवेगळ्या प्रकारचं, ते विनिंग पण या काळात सुरू होतंय, हे आता मला आय एम ऑब्झर्विंग दॅट. आणि ती जर स्पेस आणि ते जर डिस्टन्स तिला जे हवंय ते आमच्याकडनं सहज दिलं गेलं तर ती तेवढीच अटॅच्ड आणि कनेक्ट. करेक्ट. मला असं वाटतं त्या एज मध्ये स्पेसिफिकली, जेव्हा जसं तू आता म्हणलीस की वेगळ्या आपापल्या रूम्स मध्ये जेव्हा ते शिफ्ट होतात आणि त्यांना त्यांची स्पेस हवी होते, नकळतपणे पेरेंट्सना थोडीशी इन्सिक्युरिटी वाटायला लागते की माझं मूल लांब चाललंय की काय माझ्यापासून, असं वाटू शकतं, विच इज नॉर्मल. बट ते डील आपलं आपण करणं, म्हणजे रादर दॅन त्यांना कंपल्शन करण्यापेक्षा माझी आत्ता बोलच, हे सगळं बोलच, ती स्पेस देणं पण तेवढंच गरजेचं आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मला अजून एक तुम्हाला, म्हणजे स्पेशली बाबा म्हणून ऋषिकेश तुम्हाला विचारायला आवडेल, म्हणजे कमिंग टू, म्हणजे आम्ही जास्त सेक्स एज्युकेशन या विषयावर आम्ही जास्त काम करतो आणि रिलेटेड सगळेच टॉपिक्स, पण मुद्दाम मला बाबा म्हणून तुम्ही किती ओपनली तिच्याशी डायलॉग ठेवता किंवा ती करू शकते, किंवा युजली असं असतं, मुलगी असेल तर आईलाच सगळं विचार असं असेल, आणि मुलगा असेल तर बाबाशी, असं जे एक आपल्याकडे इक्वेशन असतं, तर ते कसं, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नाही, मुळात काही प्रमाणात तसं होऊ शकत असेल. काही विषय राधा आपण विवाशी बोलत असेल, ती माझ्याकडे येत नसेल बोलायला, कारण घरात आम्ही दोघं आणि ती, असं जर बघितलं तर ती कुठली गोष्ट आईला विचारशील, कुठली गोष्ट बाबाला विचारशील, हा तिला चॉईस आहे, मला चॉईस नाहीये. त्यामुळे तीच हे मी आईशी बोलू आणि हे बाबाशी बोलू. सो असं समजा ती माझ्याशी कुठलाही विषय येऊन बोलू शकते, हे तिलाही माहिती आहे. म्हणजे असं नाहीये की तिला की हे मी बाबाशी बोलू शकणार नाही, तिला माहिती आहे. पण जेव्हा त्याच्याकडे दुसरा चॉईस आहे आईचा, तेव्हा ती तो चॉईस पहिले घेते. समजा आई नसेल आणि तिला जर बोलायचं असेल तर ती माझ्याशी येऊन बोलू शकते, हे तिला माहिती आहे, आणि मी पण त्याच्याशी त्याविषयी बोलू शकतो. असं काही नाहीये की हा विषय माझ्याशी बोलून हा विषय माझ्याशी बोलू नको, असा त्याच्यामध्ये कुठलाच मुद्दा येत नाही. पण एक गोष्ट अशी आहे ना, की मला हे माहिती आहे की माझ्यामध्ये विभामध्ये एखादी गोष्ट जर का सेन्सिटिव्ह इश्यू असेल, सेन्सिटिव्ह टॉपिक असेल, तर तो जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकते. आणि आता महत्वाचं तिला तो चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करणं आहे, तो कोण करतं ह्याला महत्व नाहीये, तो तिला चांगल्या पद्धतीने कळलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्ह ते आहे आता. सो वडील म्हणून जर तुम्हाला विचारलं तुम्ही, तर मला असं वाटत नाही की कुठलाच विषय बंद आहे. तो चॉईस तिचा आहे, ती येऊन हवा तो विषय माझ्याशी बोलू शकते, हव्या त्या वेळेला बोलू शकते. 24/7 तिला माहिती आहे की आय एम देअर टू आन्सर हर क्वेश्चन्स. मला तेच असं वाटतं की थोडंसं त्या छोट्या मुलीची एक टर्निंग इनटू अ वुमन, ही जी प्रोसेस होते मुलीची, ती आई जितक्या नॅचरली समजून घेऊ शकते, कारण आई स्वतः त्याच्यातनं गेलेली असते, आणि त्यामुळे मुलीला जी एक
5 पैसे कदाचित कम्फर्ट लेवल आईशी जास्त वाटेल, तशी वडिलांशी वाटणं अनेकदा असं होतं की त्याला बहीण नाहीये, त्याला भाऊ आहे. त्यामुळे प्री टीनेजर मुलीचं काय होत असेल इमोशनली, फिजिकली, ह्याचं अंडरस्टँडिंग जितकं सहज कदाचित मला होईल तितकं त्याला नाही, ही हॅड टू वॉक अ फ्यू स्टेप्स टू अंडरस्टँड. त्यामुळे नॅचरली असं होतं की थोडं वुमन टू मॅन, मला समजा मुलगा असता तर मला ही या गोष्टी तो त्याच्याशी जास्त कम्फर्टेबली बोलला असता, मला एक डिस्टन्स पार करायला लागलं असतं. आय थिंक इट इज मोर ऑफ द जेंडर. पण म्हणजे तिला कधी तू माझ्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स आण बाबा येताना हे म्हणताना तिला कधी नाही, त्यालाही असं लागलं की सॅनिटरी, जे माझ्या लहानपणी वॉज नॉट अ व्हेरी कॉमन थिंग. म्हणजे अजूनही नाहीये ते बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच घरांमध्ये. मे बी माझ्या मैत्रिणीचे वडील मी शाळेत असताना सॅनिटरी नॅपकिन तिच्यासाठी आणायचं, तर मला असं शपथ बाबा आणतात सॅनिटरी नॅपकिन. फॉर मी दो आय कम फ्रॉम अ व्हेरी डेमोक्रेटिक आणि खूप त्या अर्थाने माझी फॅमिली, आई वडील खूप प्रोग्रेसिव्ह आहेत, पण तो फरक या जनरेशन मध्ये आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या नॅचरली आईशी कनेक्ट जास्त होतो बिकॉज शी इज अ गर्ल. राईट, या आय अंडरस्टँड. दुसरा एक मला मुद्दा खूप महत्वाचा आहे ऍज अ पेरेंट्स, सगळ्याच पेरेंट्सना जेव्हा मुलं टीनेजर होतात किंवा म्हणजे शाळा सोडून कॉलेजमध्ये जातात तेव्हा एक परत चिंतेचा विषय असतो की त्यांचे फ्रेंड सर्कल कसं असेल. मग खूप वेळा म्हणजे बऱ्याच जे अँक्शियस पेरेंट्स असतात त्यांना असं असतं की नाही, मग ही मैत्रीण नको, हा मित्र नको, मग किती मित्र आहेत, म्हणजे मुलगी असेल स्पेशली तर किती मित्र आहेत. ह्या बऱ्याच म्हणजे इव्हन मुलांचं सुद्धा मी बघितलंय की पेरेंट्स की मुलींशी बोलतोय का, मग मुलींशी नकोच बोलू, किती मैत्रिणी, ह्याच्यावर प्रचंड वॉच, म्हणजे पोलिसच बनतात पेरेंट्स म्हणजे. तर म्हणजे तिथे काय वाटतं तुम्हाला, ते कसं हँडल केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण वॉच ठेवणं आणि फ्रीडम देणं, ह्याच्यामध्ये बऱ्याचदा तारेवरची कसरत होते पेरेंट्सची. मला त्यात असं वाटतं की वॉच ठेवणं आणि फ्रीडम देणं हे दोन्ही मुद्दे नंतर येतात. मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की त्या मुलाला काय चांगलं आणि काय वाईट आहे हे जर का कळत असेल तर या बाकी गोष्टींची गरजच लागेल. हा चांगलं वाईट हा सुद्धा जरी आपण म्हणलं की हा सब्जेक्टिव्ह विषय असला तरी असं होतं की जेव्हा तुमचं मूल आहे त्या मुलाला बाबा काय काय बरोबर आहे, काय चूक आहे, सेन्स ऑफ जजमेंट की तुला काय सेन्स असला पाहिजे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे. याच्यानंतर तो त्या मुलाला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा निर्णय मला कसं होतं की मुलं मोठी झालेली असतात आणि त्यांना निर्णय घेता येत असतो, त्यांची कपॅसिटी असते, फक्त त्यांना ती कपॅसिटीचं कधी ती एक्सप्लोरच करायला परवानगी दिली नसते किंवा मिळत नाही त्यांना अनेक ठिकाणी. जर का असं असेल की त्या मुलाला हे माहिती आहे की हे चांगलं हे वाईट आहे, तर त्याला हे वेळच येणार नाही की अरे तुझे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत हे ठरवायची. हे जर का चुकीचं आहे तर मला हा माणूस चांगला आहे ना, पण मला माहिती आहे की मी मैत्री कोणाशी करायची आणि कोणाशी करायची नाहीये. हा जर का कॉन्फिडन्स त्या मुलामध्ये आणि हा कॉन्फिडन्स त्याच्या पालकांमध्ये असेल तर त्यांना ह्या उदाहरण सांगायचं तर फॉर एक्झाम्पल आता मुलांच्या हातात स्मार्टफोन फार लवकर येतो आणि आज टिकटॉक असू दे, इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही राधाला असं म्हणलं की राधा हे तुझं इंस्टाग्राम अकाउंट तू उघड, फक्त इंस्टाग्राम अकाउंट माझ्या याची कनेक्टेड आहे. सो ती म्हणते हो, ती आता 10वीला गेली, ती म्हणाली की बाबा काहीच मला मिळणार नाहीये, म्हणून तिने आपण ते हे जेव्हा तिला कळालं की हे चांगलं आणि वाईट मधला फरक काय आहे. बंधन किंवा कुठल्याही प्रकारचं वॉच ठेवावं लागेल. थिंक विथ व्हॉट ही सेइंग, मला तेच वाटतं की परत तो जो संवादाचा मुद्दा आहे ना की पहिल्यापासून जर तुम्ही इफ यू आर कनेक्टेड विथ युअर चाइल्ड अगदी लहान असल्यापासून, तर आपसुकपणे त्याच्या भावविश्वात, त्याच्या आसपास कोण आहे, तो कोणाशी भेटतय, बोलतय, त्यांच्यामध्ये त्यांच्या माइंडस्पेस मध्ये काय चाललंय हे तुम्हाला कळत असतं. असं नाही होऊ शकत की तुम्ही पहिल्यापासून संवाद नाही निर्माण केला, आता कॉलेजमध्ये गेल्यावर आता तुम्हाला सांगतो मित्र कोण आहेत कोणाशी, नाही होऊ शकत. पण जेव्हा ते एस्टॅब्लिश्ड असतं तेव्हा नॅचरली मला साधारण 95% तिच्या आसपास, आता आमची सोसायटी आहे,
खूप त्यांचा मिक्स ग्रुप आहे मुलांचा मुलींचा. फक्त ते सगळे आमच्या डोळ्यासमोर असतात कारण ते आमच्याच बिल्डिंग मधले किंवा तिची कोएड आहे, तिथे तिचे मित्रमंडळ मुलं पण आहेत. तर ती साधारण ती कुठल्या माइंड स्पेस मध्ये आहे, तिच्या डोक्यात काय चाललं आहे, तिचा इन्फ्लुएन्स काय आहे आजूबाजूचा, ह्याची आता आम्हाला दोघांना कल्पना आहे. पुढे जेव्हा ती कॉलेजमध्ये जाईल तेव्हा मला असं वाटतं की तिला हे या लेवलला आम्ही इक्विप केलं आहे की तिचं तिला कळेल की काय चांगलं वाईट पण नाही, काय योग्य आहे माझ्यासाठी, काय अयोग्य आहे, व्हॉट इज नॉट गोइंग टू वर्क फॉर मी. त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की समजा एखादी चूक झाली तिच्याकडे, काही बेसिक डूज अँड डोंट्स खूप क्लिअर तिला सांगितलेले आहे खूप आधीपासून, काय हो काय नाही. त्याच्या पलीकडे मला हे कळतं की तिचं वय आहे, उद्या ती कॉलेजमध्ये जाईल, हे एक्सप्लोअर करण्याचं वय आहे, मित्र असतील, बॉयफ्रेंड असेल. मला माहितीये की ती मला येऊन सांगेल जेव्हा तिच्या आयुष्यात काही असं काही घडेल तेव्हा. तिला माहितीये की कुठली लाईन आहे जी तिने क्रॉस करता कामा नये. ह्या गोष्टी जेव्हा माहिती असतात तेव्हा वॉच ठेवण्याची गरज मला तर म्हणजे अजिबातच वाटत नाही. मी वयाच्या 13-14 वर्षीपासून नाटक करतेय. मी 11वीत गेले तशी मी पुरुषोत्तम, विरोधी हे सगळं करायला लागले. मी 4 प्रायोगिक नाटकांमधनं काम करायचे. मला रोज रात्री 2 वाजता वेगळा कुठला तरी मुलगा येऊन घरी येऊन सोडायचा. पण माझ्या आईला किंवा माझ्या वडिलांना कधीच प्रश्न पडला नाही, त्यांनी मला कधीच विचारलं नाही की हा कोण होता. त्यामुळे कारण त्यांना माहिती होतं की मग त्याच्यात समजा मी एखादी चूक केली असती किंवा राधानी उद्या एखादी चूक केली, इफ शी इज इन अ रॉंग, हे आम्ही आहोत तिला तिचं हँड होल्डिंग करायला, आणि त्या अनुभवातनं ती काहीतरी शिकेल असं ज्याच्यातनं तीच उद्या सतर्क होईल. कारण एका पॉइंट नंतर ती 21 वर्ष झाली तरी धोका आहेच, 25 झाली तरी धोका आहेच, 30 झाली तरी धोका आहेच तिला. त्यामुळे तिला आम्ही जेवढं इक्विप करू शकू टू डील विथ व्हॉट कम्स टू हर. आणि तिला जसं ऋषिकेश म्हणला तसं मी तिला असं म्हटलंय की तुझ्या फोनचा पासवर्ड मला माहितीये, मला वाटलं तर मी तुझा फोन, आय हॅव दॅट राईट बिकॉज आय एम अ पेरेंट. तू 18 वर्षाची झाल्यानंतर तुला मी हे करणार नाही. जी स्पेसची आमच्या दोघांमध्ये लाईन आहे की मी त्याचा फोन बघत नाही, तो माझा फोन बघत नाही ऍज टू इंडिव्हिज्युअल्स, तसं मी दादाचा फोन कधीही चेक करत नाही. पण तिला हे माहितीये की मी जर ठरलो तर मी तो करू शकतो. तर ही जी अंडरस्टँडिंग आहे ते जर तुमच्यामध्ये असेल तर मला अजिबातच नाही टेन्शन आहे की पुढच्या वर्षी ती कदाचित ती ग्रॅज्युएशन करायला दुसऱ्या गावी जाईल, परदेशी जाईल. हाऊ मच कॅन आय कंट्रोल वर, अँड आय डोंट वॉन्ट टू. त्यामुळे आम्हाला ते टेन्शन अजिबातच नाही. अगेन तो ट्रस्ट असण्यासाठी त्याचे रूट्स परत एकदा डायलॉग, म्हणजे तुमचे आधीपासून लहानपणापासून किती ओपन डायलॉग आहेत त्याच्यावर. असं म्हणतात ना की आपल्या एक म्हण आहे का इंग्लिश सांगणं की तुम्ही एखाद्याला अन्न दिलं तर तुम्ही त्याला त्याची भूक भागवता, पण तुम्ही त्याला अन्न कसं तयार करायचं किंवा अन्न कसं पिकवायचं शिकवलं तर तुम्ही मे बी अजून 50 लोकांची भूक भागवू शकता त्याच्या थ्रू. ओके, इन द सिमिलर मॅनर तुम्ही जर का त्या माणसाला हे शिकवलं की काय चांगलं काय वाईट आहे हे जर त्या माणसाला कळलं असेल आणि त्या माणसाला चांगल्या वाईटाचा समजा विचार करायची ताकद निर्माण झाली असेल तर त्याच्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी आहेत ना त्या खूप. आणि मला असंही वाटतं की थोडं निर्भयही त्यांना जगू दिलं पाहिजे. इंडिपेंडेंट होणं आत्ताची गरज आहे. समजा झाली तुझ्या हातनं चूक, अगदी प्रचंड मोठी चूक झाली जरी तुझी, तरी तो तुझा एक्सपिरियन्स असेल, तुझं लर्निंग असेल, वी विल बी देअर विथ यू. पण काय होतं की प्रोटेक्ट मला की प्रोटेक्ट करण्याची थोडीशी माझ्या आधीची पिढी म्हणजे माझ्या आई वडिलांची पिढी खूप प्रोटेक्टिव्ह होती. त्यामुळे ते थोडंसं जपून मला दिल्लीला जायचं होतं मास कॉम करायला, तर माझी आई माझे बाबा नाही जामिया मिलिया इस्लामिया नको, दिल्ली नको. तर कुठेतरी आपण पण त्यांना थोडंसं या पिढीला निर्भय बनून जगू दिलं पाहिजे आणि हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे, त्यांना एक तर इक्विप केलं पाहिजे आणि हा कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तू काही झालंच तर आम्ही आहोत. म्हणजे नक्कीच आपल्याकडे टाइम थोडासा रिस्ट्रिक्टेड आहे वेळ, कारण झूमवर ते मीटिंग्सला लिमिट असतं. पण नक्कीच मला असं वाटतं की मला जे मुद्दे विचारायचे होते ते बरेचसे आपल्या या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मधनं कव्हर झालेत मोस्ट ऑफ द टाइम्स. मला आता तुम्ही जर सांगताय ते परत एकदा सगळं खूप रिलेट होतंय की किती इम्पॉर्टंट आहे तो डायलॉग असणं
पालक आणि मुलांमध्ये ओपन डायलॉग असणं, म्हणजे नुसतंच म्हणायला नाही तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी दोघांची आहे, पेरेंट्सची पण उलट जास्त आहे तो ओपन डायलॉग ठेवण्यासाठी किंवा तो विश्वास निर्माण करण्यासाठी नात्यामध्ये पेरेंट्सची जबाबदारी जास्त आहे. ऑन द लास्ट नोट तुम्ही काय सांगाल सगळ्या पेरेंट्सना, म्हणजे आत्ताची सिच्युएशन बघता, जसं मगाशी तुम्ही म्हटलात की आता एक्सपोजर खूप आहे मुलांना, इंटरनेट ऍक्सेस सगळीकडे आहे, म्हणजे आजकाल शाळांमधून पण इंटरनेट ऍक्सेस मिळतो, बऱ्याचदा लॅब्स असतात आणि तिथे कम्प्युटर लॅब्स असतात, तिथे असतो इंटरनेट ऍक्सेस, किंवा घरामध्ये पण आपण देतो. तर तेव्हा अगेन म्हणजे बरे मुलं आजकालची, म्हणजे टू बी फ्रँक, आम्हाला जे मुलं सांगतात की अगदी स्कूल एज पासून पोर्नोग्राफी बघतात किंवा त्यांना कोणीतरी दाखवतं, मोठी मुलं असतील शाळेतली किंवा कोणी ना कोणीतरी ते एक्सपोजर देतच असतं. तर ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये पेरेंट्स म्हणून एक काय रोल केला पाहिजे अगदी शॉर्ट मध्ये, म्हणजे आपण ऑलरेडी बरंच बोललोय, पण एक लास्ट नोट तुमच्याकडनं तुम्ही पेरेंट्सना काय सांगाल, टिप्स म्हणूयात आपण. मला एक असं वाटतं की एक परफेक्ट पेरेंटची आपण आपली आपली काहीतरी डेफिनेशन केलेली असते आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण जे करतोय ते परफेक्ट आहे. मुळात ते यू हॅव टू चेंज दॅट. देर इज नथिंग लाईक अ परफेक्ट पेरेंट. आपले जे विकनेसेस आहेत ते विकनेसेस पण मुलांसमोर ठेवायला काही हरकत नसते. कदाचित तेच तुम्हाला एम्पॉवर करतात. ती मुलं तुम्हाला बळ देऊन जातात. मुलं, अगदी लहान मुलं पण तुम्हाला सोल्युशन देऊन जातात. एस्पेशली आजची टीनेजर्स, ते तुम्हाला एक दृष्टी पण देऊन जातात जी तुमच्याकडे नसते, कारण त्यांचं लर्निंग वेगळं आहे. त्यामुळे त्यांना एक मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की त्यांना एक इक्वल स्टेटस जर दिलं आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तू पॉर्नोग्राफी का बघू नकोस, तर ते तुझ्या आयुष्यात, उदाहरणार्थ पॉर्नोग्राफीचं उदाहरण दिलंस म्हणून, की तू स्त्री पुरुष संबंध किंवा पुरुष पुरुष स्त्री स्त्री कुठलेही संबंध, शारीरिक संबंध, ही एक खूप नैसर्गिक आणि खूप सुंदर गोष्ट आहे. ती नैसर्गिकरित्या तुझ्या आयुष्यात जेव्हा ती येईल तेव्हा तुला त्याच्यातलं सौंदर्य कळेल. पण जेव्हा तू पॉर्नोग्राफी बघशील तेव्हा त्याआधी एक खूप विभत्स आणि एका वेगळ्या कारणासाठी निर्माण केलेलं रूप तुझ्या समोर येईल. दॅट विल चेंज युअर आयडिया ऑफ फिजिकॅलिटी फॉर युअर लाईफ. हे उत्तर मी माझ्या मुलीला दिलं होतं जेव्हा तिने खूप लहान. तर एखादी गोष्ट तू का करू नकोस हे सांग, जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण हे का सांगतो ह्याचं रिझनिंग जर त्या मुलांना देता आलं तर ती मुलांकडे ते प्रोसेस करण्याची, ते समजून घेण्याची कपॅसिटी असते. आणि मग तुम्ही चाइल्ड लॉक्स करा, कारण मुलं खूप हुशार असतात. तुम्ही चाइल्ड लॉक करा, पेरेंटल गायडन्स करा, ते सगळं क्रॅक करून त्यांना जे करायचं ते करणारच. त्यांचं कुतूहल, जे ऋषिकेश परवा म्हणला की मी 13 वर्षाची असताना माझं का कुतूहल होतं, मला नसेल कदाचित इंटरनेट ऍक्सेस पॉर्न बघायला, पण कुतूहल तर माझ्या हात होतच ना, माझ्या ड्राईव्ह होतीच ना. मला एक ते हा विचारला म्हणून सांगायचं की प्रत्येक पालकांनी हा विचार केला पाहिजे. वडिलांनी, आता मी वडील म्हणून जास्त बोलतो, की कुठलीही गोष्ट अपेक्षा करायच्या आधी किंवा मुलाकडनं त्यांनी असं वागलं पाहिजे हे सांगायच्या आधी त्या प्रत्येक पालकांनी तुमचं स्वतःचं बालपण आणि तुमचं स्वतःचं तुम्ही कसे होता आणि ट्रू टू युअर सेल्फ, की मी कसा होतो, मी कशा, एखादा माणूस जर असेल की तो सिन्सिअरली 24 तासापैकी समजा 15 तास अभ्यास करत असेल आणि केला असेल आणि त्यांच्या मुलाकडे अपेक्षा ठेवली, तर मी त्याला असं म्हणेन की बाबा एक वेळ मान्य करेन मी. पण बाकी तुम्ही जर सगळे लोक एक ठराविक पद्धतीने जगला असाल आणि आता मात्र तुमच्या मुलाकडनं किंवा वेगळं हे असेल तर तो माझ्या मते ते चूक आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी कॉशियस अँड क्लिअर अबाउट तुम्ही कसे होता. आणि तसंच म्हणजे आमच्या एका मित्राने खूप छान त्याच्या टीनेज 14-15 वर्षाच्या मुलीला सांगितलं, जस्ट कॉलेजमध्ये जायला लागले, तर तो तिला म्हणाला, हे बघ, आय एम अ बॉय, त्यामुळे मला माहितीये की मी 11वी-12वीत असताना माझ्या वर्गातल्या मुलींशी कशासाठी आणि काय आणि कसा वागायचो, त्यामुळे तू मला सांग, मी तुला सांगू शकेन की या मुलाच्या मनात काय. इतकं सिम्पल होतं. तर मला असं वाटतं ब्युटिफुल वे टू कनेक्ट. किंवा माझ्या अजून एका मित्राने सांगितलं की तुझं नाव सांगत नाही, नट येतो प्रतिदेश, तो फोनवर बोलत होता त्याच्या बायकोशी बराच वेळ आणि मी बाजूला उभा होतो आणि तो फोन ठेवून तो मला म्हणला, अरे यार ऋषभ, मी कसं सांगू माझ्या मुलाला की तू गणिताचा अभ्यास कर, मीच कधी केला नाहीये ते सांगू. म्हटलं ओके, हे माहिती असणं, ऑल दॅट नीड. याच्यावर म्हणजे पालकांचा सोयीस्कर डायलॉग असतो की जे आम्हाला नाही करता आलं, आम्हाला नाही जमलं, ते तुम्ही करा. म्हणजे हे खूपच आयडियल एक्सपेक्टेशन आहे जे सोडलं पाहिजे.
म्हणजे आम्ही ज्या चुका केल्या आहेत त्याच्यात हा त्या दॅट इज तुम्ही डिफरंट थिंग की सांगू. आपण मी अलर्ट ती- करण्यासाठी ते सांगू शकतो की असं हा. झालं होतं आणि यू बी अलर्ट. You can't impose मला what असं you have वाटतं not मला done. असं वाटतं की आम्हाला जे करता आलं नाही ते तुम्ही करा म्हणण्यापेक्षा एखादी गोष्ट अशी असेल की एखादी गोष्ट त्या मुलाला किंवा मुलीला किंवा मला किंवा विवाहाला एखादी गोष्ट समजा हवी असेल आयुष्यात किंवा ती मिळाली नसेल ती माझ्या मुलाला मिळण्याकरता मी समजा काही केलं इज अ डिफरंट That's थिंग. okay. पण मला जर का उद्या क्रिकेटर व्हायचं होतं मला क्रिकेटर होतं आलं म्हणून एक्झॅक्टली तू मला म्हणून cricketer तू आणि माझं त्याची स्वप्न तू पूर्ण कर नाही, पण That is a very हे बर्डन होऊ शकतं. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझी प्रॉपर्टी आहे माझं Right. मूल. राईट तुमची प्रॉपर्टी तुमची स्वप्न तुम्ही बघा Correct. त्यांची स्वप्न त्यांना बघू द्या तुमचं स्वप्न त्यांनी पूर्ण करायचं बघू नका. माझ्या मते दॅट इज द रॉंगेस्ट थिंग. ऍब्सोल्युटली. येस ऍब्सोल्युटली. आय थिंक आपल्याला आता थांबावं लागेल पण मला नक्कीच खूपच छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारून आणि नक्कीच आपण परत कधीतरी गप्पा मारूयात डेफिनेटली अजून ह्याच्यावर. मला खूप आवडेल परत तुमच्याशी बोलायला. परत एकदा थँक्यू व्हेरी मच. मला सगळ्यांना सांगायला हे आवडेल की एका फोन कॉलवर तुम्ही दोघंही लगेच तयार झालात आमच्याशी गप्पा मारायला. म्हणजे मी तर आधी बोललेही नव्हते तुमच्याशी. पण तरी ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. आणि मला अजिबात असं बर्डन नाही आलं. मी कुठल्या तरी खूप ग्रेट सेलिब्रिटीजची म्हणजे तुम्ही आहात पण मला ते बर्डन नाही आलं. जितक्या ओपनली आपण बोलतोय मुळात बेसिकली बोलतोय. माझ्या मते गेल्या काही वर्षातला सेलिब्रिटी या शब्दाची जी व्हॅल्यू इतकी कमी झालेली आहे की आपण सेलिब्रिटी म्हणतो. नाही, आम्ही काही तर मुळात celebrity आम्ही वगैरे नाही. सेलिब्रिटी नाही. मुळात मी तर नाहीच नाही. मी एका कंपनीत करणारा माणूस आहे. एका कुठेतरी सिनेमात काम करा म्हणून 4 लोक ओळखतात बस इतकाच माझा आहे. नाही दॅट इज स्वीट ऑफ यू. पण आमच्यासाठी सगळ्यांसाठी तुम्ही सेलिब्रिटीज आहात. हा विषय ऍज आय सेड पेरेंटिंग नॉट जस्ट बिकॉज वी आर पेरेंट्स पण चिल्ड्रन आणि यंग अडल्ट हा आमच्या पॅशनचा आमच्या आणि त्या ऍक्टिव्हिटीनीच आम्ही एकमेकांना भेटलो. तर तो ग्रिप्स लेटर आणि तो जो एक चाइल्ड सेंट्रिक अप्रोच आहे तो आमचा खूप इट्स व्हेरी क्लोज टू अवर हार्ट्स. नक्कीच ते तुमच्या बोलण्यातूनही जाणवतंय खूप. तो याच नोटवर आपण थांबूयात आणि मला असं वाटतंय की नक्कीच तुम्ही परत आमच्या बरोबर यावं कधी ना कधीतरी गप्पा मारायला आमच्या मुलांशी बोलायला ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो. नक्कीच आम्हाला आवडेल. थँक्यू व्हेरी मच परत एकदा. ओके.